कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हेच ते हॉस्टेल आहे ना जे तुला आवडलं? हो बाबा, आणि ग्राउंड पण बघ ना किती मोठं आहे ते। रिव्ह्यूज पण तसे चांगलेच दिसतायत। फी किती भरायची बघा। नुकतीच 1.25 लाख भरली आहे ना ह्या शाळेत, म्हणून ते मी बघी नाही, तू काळजी नको करूस। बनीची इच्छा असेल ना मी पाठवेन तर। थँक्यू बाबा। आता मी एकदम शाण्यासारखं वागेन आणि खूप अभ्यास करेन। आणि क्रिकेट आणि फुटबॉलचं काय? तर खूप खेळ। गुड बॉय। चला बघूया अजून काय काय फॅसिलिटीज आहेत। अहो, वसूचा फोन आहे। काय म्हणते? बघ 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 जरा बघ। हा बोल वसू। तुला बाबांनी सांगितलंच असेल ना, बनीने हॉस्टेलला जाण्याचा हट्ट धरला। का निर्णय घेतला त्याने असं मला नाही कळत आहे। त्याचं मन रमत नव्हतं तर थोडे दिवस आला असता ना तुझ्याकडे राहायला। हॉस्टेल कशाला? अगं इथं काय आणि तिथं काय, त्याचं मन कुठेच रमत नसेल ना, तर त्याला वाटतंय तर एखाद वर्ष राहू देत त्याला तिथे। नाही आवडलं तर परत घेऊन येऊ आपण घरी। उगाच बळजबरी करण्यात काय अर्थ आहे ना? तुला खरंच असं वाटतं? अगं म्हणजे आता त्याने ठरवलंय ना, मग तू नाही म्हणत राहिलीस ना तर तो हट्ट करत राहील। त्यापेक्षा जाऊ दे, होऊ दे त्याच्या मनासारखं। गंमतच आहे ना, वहिनी पण मध्ये असंच म्हणाले। कदाचित मीच अति काळजी करते त्याची। नको काळजी करूस, आम्ही आहोत ना। ठीक आहे, ठेवते, काम उरकून घेते सगळे। हो हो चालेल, आरामात कॉल कर। काय होऊन बसलोय होय? बनी खरंच आपल्यापासून लांब जाणार का? सुशेला, या शार्दूलची भेटी नसती म्हणून पण ही वेळच आपल्यावर आली नसती ग। त्याला जर कळलं तर तो आपल्या वसूचं बनीचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकेल। नाही नाही, त्यासाठी बनीचं लांब राहणं चांगलं आहे। हा विचार तसा स्वार्थी वाटेल आपल्याला, पण बनीच्या भल्यासाठी, त्याच्या चांगल्यासाठी योग्य आहे असं मला वाटतं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।